या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा आणि चिंतामणी देवांचा संवाद आलेला आहे आणि या संवादाचं मुख्य तात्पर्य हे आहे की देवाची कितीही मोठी सेवा केली आणि अभिमान झाला तर ती सेवा फलद्रूप होत नाही, त्या सेवेला परिपूर्णता येत नाही। अभिमाना भीतरी नागविलो, अभिमान झाला ना महाराज परमार्थातलं पाऊलही उचलत नाही आणि तो परमार्थ शून्य। कितीही देवदेव करू द्या, अहंकार अभिमान जर झाला आपल्या कलेचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्येचा, कशाचाही सत्तेचा, धनाचा, बलाचा, कशाचाही अभिमान होऊ द्या महाराज, अभिमान झाला की लोकही त्याला मान्यता देत नाहीत, देव कसा देईल। काळ बदललाय महाराज। पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला अहंकार झाला असला तर लोक खपवून घेत होते, पर्याय नसायचा, पैसा नव्हता। पण आजकाल एवढं कोणी खपवून घेत नाही का? कोणी गरीब नाही राहिलं नाही, आज कोणी गरीब नाही, प्रत्येकाकडे काही ना काही पैसा पोट भराय पुरता आहेच। कोणी कुणाच्या पुढे जाऊन हात पसरायला आज मोकळं नाही। म्हणून ज्याला अभिमान अहंकार आहे ना त्याला लोक सुद्धा मान्यता देत नाहीत, मग देव कसा देईल? म्हणून एका आज आपल्याला गणपती बाप्पाच्या चिंतनाबरोबर अभिमान नसला पाहिजे याचं थोडंसं चिंतन करायचं आहे। हा जो गणपतीचा उत्सव सुरू आहे, हा गणपती बाप्पांच्या या भाद्रपद महिन्यातील जन्माचा उत्सव आहे। गणेश चतुर्थी म्हणजे या आजच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा अवताराला आलेले आहेत, लक्षात घ्या। जसं विविध अवतारांचं आपण चिंतन करतो, श्री राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल, हे अवताराचं चिंतन आहे। मागे आज कृष्णाष्टमी होऊन गेले, तशी ही गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा हा काय आहे? जन्मोत्सव आहे। आणि गणपती बाप्पा हे अनादि अनंत देवता आहे। जसे देवतांचे अनेक अवतार झाले तसे गणपतीच्याही अनेक अवतार झालेले आहेत। जन्माच्या कथा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, एकच कथा आहे असं नाही। 2-3 पद्धतीने आपल्याला भगवंताचे, गणपती बाप्पाच्या जन्माची कथा पाहत आहे। एक कथा सर्वांना माहिती आहे, पार्वती मातेने आपल्या मलापासून एक गणपती तयार केला, अशी कथा आपण ऐकतो। थोडंसं या कथेचा भाव ध्यानात घ्या, या कथेचं अंतरंग कळालं पाहिजे आपल्याला, कथेतील अध्यात्म कळालं पाहिजे, नाहीतर मग अनेक शंका उपस्थित होतील। पार्वतीच्या अंगावर एवढा मळ साचला होता का? त्याच्यापासून गणपती बाप्पाची एवढी मूर्ती तयार झाली का? त्याला दरवाजामध्ये ठेवलेलं आहे, उभं केलेलं आहे। आतमध्ये पार्वती माता स्नानासाठी गेलेली आहे, तिकडून महादेव यावेत आणि महादेवाला कळू नये आपला मुलगा आहे म्हणून, सर्वांतर्यामी देव त्याला समजू नये, आणि दोघांमध्ये मग भयंकर युद्ध व्हावं, गणपतीचा शिरच्छेद व्हावा। ही कथा सगळ्यांना माहिती आहे, पण या कथेच्या मागचा अध्यात्म आपल्याला जर कळालं नाही तर मग या कथेवर अनेक शंका येतात। अगोदर सरळ थोडक्यात कथा सांगतो, मग मी माझ्या रूपकाकडे, चिंतनाकडे येतो। पार्वती मातेला वाटलं आपल्या सेवेमध्ये एखादा चांगला कोणीतरी सेवक, आपला ऐकणारा सेवक असला पाहिजे। असं घडलं होतं की नंदीला बाहेर उभं केलं, पार्वती माता स्नानासाठी गेलेली आहे, आतमध्ये कुणाला येऊ देऊ नको आज्ञा दिलेली आहे। मग नंदीनं सगळ्यांना अडवलं, कोणीही आलं की अडवायचा, तो आतमध्ये नाही जाता येणार। पण एक दिवस असं झालं की भोले बाबाच आले स्वतः। आता भोले बाबा आल्याच्या नंतर नंदी अडवू शकतोय का मला सांगा? नंदी सेवक आहे, देव आहेत, महादेव,
महादेवाला नंदी अडवू शकला नाही आणि महादेव मध्ये गेले. पार्वतीला राग आला, सगळ्याला अडवलं, महादेवाला नंदीनं अडवलं नाही. हा सेवक चांगला आपली कामं ऐकत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? आपला ऐकणारा एखादा सेवक निर्माण करावा लागेल. म्हणून त्या दिवशी पार्वती मातेनं आपल्या अंगाला चंदनाची ओटी लावलेली आणि ती चंदनाची ओटी अंगावरची काढून त्यापासून एक गणपती बनवला, एक मूर्ती बनवली. त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र म्हणून त्याला जिवंत केलं. गणेश असं नाव ठेवलं. कोण आहे? त्यानं विचारलं, मी कोण आहे? पार्वती माता सांगते, तू माझा मुलगा आहेस, माझा पुत्र आहेस, तुझं नाव गणेश आहे. मग काय सेवा करू? दरवाजावर उभं राहायचं, कुणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. उभं केलं महाराज दरवाजावर गणेशाला. कोणी आलं की गणपती बाप्पांना अडवायचं. एक दिवस भगवान शंकरच आले, आतमध्ये जायला लागले. अडवलं गणेशानं, जाऊ देत नाही म्हटले आतमध्ये. माझी माता पार्वती त्या ठिकाणी स्नानासाठी बसली, मी जाऊ देत नाही. तू कोण आहेस? मी पार्वती पुत्र गणेश आहे. महादेव म्हटले, हा आपल्याला जणू काही फसवतोय, खोटं बोलतोय. आणि रागाच्या भरामध्ये दोघांचं तिथं घनघोर युद्ध झालं आणि युद्धामध्ये गणपती बाप्पाचा शिरच्छेदच करून टाकला महाराज महादेवाने. मग पार्वतीला कळालं, पार्वती धावत आली, रडायला लागली, माझा मुलगा, माझा पुत्र, माझा गणेश मला पाहिजे, मला जिवंत करून द्या. रडायला लागले, आक्रोश केला आणि कालिका देवीचं असं रूप धारण केलं. म्हणजे माझा मुलगा जिवंत झाला नाही तर सगळी त्रैलोक्य नष्ट भस्म करून टाकेल. प्रचंड महाराज देवी आहे, ते शक्तीचं रूप आहे. आणि मग त्या ठिकाणी महाविष्णू प्रकट झालेले आहेत आणि महादेवानं सांगितलं महाविष्णूंना, म्हणे एक काम करा. मस्तक सापडत नव्हतं गणेशाचं, मग पृथ्वीवर जा, असं एखादं बाळ बघा कोणी हे की ज्याच्याकडं पाठ करून त्याची आई झोपलेली आहे. असं एखादं कोणतं बघा, काही असो, म्हणे प्राणी असो, पशु पक्षी कोणी असो, असा मुलगा एखादा बघा. महाविष्णू आले, एका हत्तीकडे बघितलं, हत्तीन मुलाकडं पाठ करून झोपलेली आहे. ध्यानात आलं आणि त्या हत्तीनीचं जे पिल्लू होतं त्याचा जे मस्तक आहे ते घेतलं, आणलं, गणपतीला जिवंत केलं. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. कथेच्या पाठीमागचे काही भाव आहेत, लक्षात घ्या. पार्वती माता म्हणजे साक्षात बुद्धी आहे, माया आहे ती माया. बुद्धी म्हणजे मायेचं छोटं रूप आहे. वेदांत सांगतो बुद्धी काय आहे? मायेचं छोटंसं रूप आहे. आणि त्या बुद्धीला नेहमी कुठली तरी शक्ती प्राप्त करण्याची इच्छा होते. ती बुद्धी ध्यानस्थ बसली. ऐका आता, नंदी म्हणजे मन आहे, मन. मन चंचल आहे. महादेव हे शिवतत्व आहे, आत्मा आहे. महादेव आल्याच्या नंतर नंदीनं अडवलं नाही का? मन हे परमात्म्याचं शेवटी पक्षपाती आहे. परमात्म्यापासून ते निर्माण झालेलं आहे, मुळात ते सात्विकच आहे. त्यामुळे त्या सात्विक मनाने परमात्म्याला ते अडवलं नाही, देवाला अडवलं नाही. पण बुद्धिशक्ती आतमध्ये आहे, तिला राग आला आणि त्या बुद्धिशक्तीनं विचार केला, आपल्याला आपला ऐकणारा एखादा सेवक पाहिजे, तो गणपती. म्हणून लक्षात ठेवा, गणपती म्हणजे साक्षात आनंद आहे, आनंद. आनंदाची मूर्ती म्हणजे साक्षात गणेश आहेत आणि त्या गणेशाला समोर बसवलं. आता पार्वती बुद्धी ही ध्यानस्थ बसलेली आहे. जसे संसाराचे विचार हे मनामध्ये आले नाही पाहिजे, तसे शिवविचार सुद्धा मनात नाही आले पाहिजे, तर ध्यान लागेल. आणि म्हणून पार्वतीनं गणेशाला बाहेर उभं केलंय, शिवतत्वाला अडवलेलं आहे. दोघांचं युद्ध झालं, सगळ्यांना माहिती आहे. आणि महादेवानं शिरच्छेद केला म्हणजे काय? जेव्हा आनंद भरपूर होतो ना, तेव्हा त्या आनंदाचं मस्तक असतं अहंकार. माझ्यासारखा आनंदी कोण आहे? आज मला काय कमी आहे? अशा प्रकारचा जेव्हा आनंदाचा सुद्धा अभिमान होतो, तेव्हा तो आनंद सुद्धा आपल्याला सुख देत नाही.
पण आनंदाचा सुद्धा अभिमान नसला पाहिजे, म्हणून त्या आनंदाचा अभिमान नष्ट केला, असा त्या कथेच्या पाठीमागचा भाव आहे महाराज. त्याच्यातून हे अध्यात्म आहे, हे ध्यानात आलं पाहिजे, आपल्या लक्षात घ्या. ही एक गणपतीच्या जन्माची कथा आहे. एक सिंधू नावाचा दैत्य, त्याचा नाश करण्यासाठी पार्वती मातेने चिंतन केलं. महादेवाच्या सांगण्यावरून एक मंत्र दिला देवाने, आणि त्या सिंधूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी पार्वती मातेने उपासना केली, अनुष्ठान केलं, आणि तेव्हा एकदा गणपतीचा जन्म झाला. ही दुसरी जन्माची कथा आहे. आणि सिंधू दैत्याला मारलं, नष्ट केलं. आणखी एक कथा आहे जन्माची. एक नरांतक आणि देवांतक नावाचे दोन दैत्य होते. त्रैलोक्यामध्ये त्याने हाहाकार माजला, सगळ्यांना त्रास द्यायला लागले. त्यावेळेला सुद्धा आदिती आणि कश्यप ऋषी यांच्या उदरी गणपती बाप्पाचा जन्म झाला. महाराज, गणपतीच्या थोडा स्वरूपाचा विचार करू आपण आता. जन्म झाला 2-3 पद्धतीने भगवंताचा अवतार झालेला आहे. भगवंताच्या स्वरूपाचा थोडा विचार करा. गणपतीचे डोळे बारीक आहेत, गणपतीची सोंड लांब आहे, काही ठिकाणी वाकडी आहे, काही ठिकाणी सरळ आहे. कान मोठे आहेत गणपतीचे, पोट मोठं आहे, असं विचित्र स्वरूप आहे गणपतीचं. पण गणपती ही बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. गणपती ही ज्ञानाची देवता आहे. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे, विद्या पाहिजे, अभ्यास करायचा आहे, त्यानं गणेशाचं पूजन करावं, उपासना करावी. विद्येची देवता गणपती बाप्पा आहे. चतुर देवता आहे, चतुर. सगळ्या देवामध्ये ज्ञानी चतुर देव म्हणजे कोण असेल तर गणपती बाप्पा आहे. एकदा असं झालं म्हणे, महादेवांना एक यज्ञ करावा वाटला, आणि यज्ञ करायचा आहे, मग सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं पाहिजे. म्हणून महादेवानं हे काम सोपवलं गणपतीकडे. म्हणजे सगळ्या देवाकडे जाऊन आमंत्रण देऊन वापस ये. गणपतीने विचार केला, प्रत्येक देवाकडे 33 कोटी देवता, एवढ्या प्रत्येक देवाकडं ते पत्र लिहा, आमंत्रण पत्रिका द्या, बोलवा. बरं, यज्ञाचं अनुष्ठान तर आजच करायचं ठरवलंय महादेवाने, वेळही नाही तेवढा, मग काय करायचं? बुद्धीची देवता मला सांगायचंय, लक्षात घ्या. गणपतीने ठरवलं म्हणे, एक काम करूया, आपल्या आई वडिलांच्या शरीरामध्ये सगळे देव वास करतात. लक्षात घ्या, आई वडील म्हणजे आई वडिलांमध्ये सगळे देव असतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले देव आहेत, आणि आई वडिलांची सेवा केल्यावर देवांची सेवा करायची सुद्धा गरज पडत नाही. आज आपला पंढरीनाथ विटेवर जो उभा आहे तो कशामुळे? त्याची सेवा केली म्हणून आहे का आई वडिलांची सेवा केली म्हणून आहे? पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून आज पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये विटेवर उभा आहे. लक्षात घ्या, आई वडील म्हणजे सगळे देव आहेत आपल्यासाठी, आणि ते तर गणपती बाप्पाचे आई वडील आहेत. माता पार्वती आहे आणि महादेव आहेत. गणपती देवाने काय केलं? आपल्या बुद्धीचा वापर केला आणि 3 प्रदक्षिणा घातल्या महादेव पार्वतीला. आई वडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि साष्टांग दंडवत घातला, वंदन केलं, आवाहन केलं सर्व देवांना. सर्व देवांनो, ताबडतोब सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी यज्ञासाठी या. आणि देवाच्या अंगामध्ये महाराज सगळ्यात देवतांचा वास असल्यामुळे आपोआप सगळ्या इंद्रादी देवतांच्या हातामध्ये ते आमंत्रण पत्र पोहोचलं म्हणे, आणि सर्व देव निघाले लगेच यज्ञासाठी. याला म्हणायचं बुद्धी, युक्ती. तेव्हापासून सगळेजण गणपती बाप्पाला म्हणायचे की गणपती बाप्पा हे काय आहे? बुद्धिमान देवता आहे. एकदा देवतांना वाटलं की सगळे लोक म्हणतायत
की गणपती हुशार आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे, आम्ही नाहीत का, असं देवतांना वाटायला लागलं. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं गणपतीलाही बोलवलं, सगळ्या देवांना बोलवलं आणि सांगितलं, म्हणे एक काम करा, तुमच्यामध्ये बुद्धिमान कोण आहे बघायचंय का, परीक्षाच घेऊ म्हटले आपण. आणि जा पृथ्वीला प्रदक्षिणा करून वापस या, सगळेजण वापस या, मी आल्यावर सांगतो कोण बुद्धिमान आहे ते. आता सगळे आपापल्या वाहनावर बसले, प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. कुणाला? पृथ्वीला. गणपती बाप्पानं विचार केला, आपल्या वाहनावर बसून जायचं म्हणल्यावर पृथ्वी तर नाही, पण उंडेगाव बी फिरून येणं व्हायचं नाही. विचार केला आणि गणपती बाप्पा महाराज बुद्धीचे देवता गेले आपल्या आईवडिलांकडं आणि आईवडिलांनाच प्रदक्षिणा केली एक, आणि बसले जाऊन निवांत खेळत बसले. आले सगळे देव फिरून प्रदक्षिणा करून पूर्ण ब्रह्मदेवाकडं. म्हणे देवा आम्ही अगोदर आलो, आता सांगा कोण विद्वान. महाराज गणपतीनं विचार केला, ज्या अर्थी परीक्षा चालली बुद्धीची, लक्षात घ्या बरं, परीक्षा कशाची चालली? बुद्धीची. आणि ब्रह्मदेव सांगतायत पृथ्वी परिभ्रमण करून यायला, इथंही बुद्धीचा वापर करावा की नाही. आता पृथ्वी अगोदर प्रदक्षिणा करून येणं म्हणजे हे काय कर्मेंद्रियाचं काम आहे. कोण जास्त पळतंय ते धावायचं काम आहे. धावण्याचा आणि बुद्धीचा काय संबंध आहे? आणि ज्या अर्थी ब्रह्मदेव बुद्धीची परीक्षा घ्यालेत याचा अर्थ त्यांना काहीतरी दुसरं सूचित करायचं असावं, असं डोकं लढवलं गणपती बाप्पानं, आई वडिलालाच प्रदक्षिणा केली. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं, म्हणे याला म्हणतात बुद्धी. तुम्ही बसले फिरत प्रदक्षिणा करीत, पण पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याचं पुण्य आई वडिलांच्या प्रदक्षिणेमध्ये प्राप्त होतं, हे ज्ञान गणपतीकडे आहे. म्हणून गणपती ही बुद्धीची देवता. ऐका महाराज, गणपतीचे डोळे बारीक आहेत, त्याचं कारण असं आहे की आपली दृष्टी ही सूक्ष्म असावी, आपल्याकडे विवेक असावा, ज्ञान असावं, ज्ञानाची दृष्टी आपल्याकडे असावी आणि सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तूचं दर्शन करण्याचं सामर्थ्य आपल्या दृष्टीत असावं, अशी सूचना गणपती बाप्पाचे डोळे आपल्याला देत आहेत. विचार करा ना, आपली दृष्टी किती संसारामध्ये स्थूल झालेली आहे, किती स्थूल झाली. कीर्तनातच बघा तुम्ही, जेवढं वरवर वरवर बोलायला लागलं की लोक म्हणतात वाह काय कीर्तन झालं, असं कीर्तन पाहिजे. बायका पोराविषयी, संसाराविषयी बोलायला लागलं की लोक म्हणतात आज कीर्तन सगळं समजलं बरं का. अरे तुला समजणारच नाही, दुसरं काय ना, बुद्धीच तशी तुझी. लक्षात घ्या बरं, मी रागवत नाही कोणाला, माझा अधिकार नाही, पण बुद्ध्याच एवढ्या बोथट झाल्यात लोकांच्या महाराज. थोडंही सूक्ष्म सांगायला लागलं, अवघड सांगायला लागलं की लोकांच्या असं टोपीच्या वरून चाललंय, पार डोक्यालाही स्पर्श करे नाही. आपल्या बुद्ध्या स्थूल झाल्यात एकदम संसारामध्ये. ते मोबाईल बघून बघून मेंदू खराब झालेत लोकांचे. कधी शांत बसून विचार प्रवणता जीवनात राहिलीच नाही, फक्त वर 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 उथळपणा आलाय आपल्या बुद्धीला. गणपती बाप्पाचा उत्सव करत असताना ध्यानात घ्यावं, देवाचे आपले डोळे बारीक आहेत, याचा अर्थ आपली दृष्टी बारीक असली पाहिजे, विचारशील असली पाहिजे. जे कळत नाही तेच कळून घेण्यामध्ये आपली प्रवृत्ती झाली पाहिजे. कळतंय ते तर कोणी सांगल, पण जे कळत नाही ते कळवून घेण्याचा प्रयत्न करतो तो मनुष्य, त्याची मानवी बुद्धी आहे. म्हणून या सगळ्या सूचना आपल्याला गणपती बाप्पा देतात, हे कळालं पाहिजे. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे, कशामुळं? संसार करा नाही तर परमार्थ करा महाराज. लोक बोलल्याशिवाय राहत नाही, कशात बी परमार्थ करायला निघा, नाहीतर संसार करू द्या, काही करू द्या महाराज. परमार्थ तर रात्रीच बोललो महाराज, आमच्या गावात चातुर्मास सुरू आहे, श्री शब्दावर बोलतोय. प्रत्येक गुरुवारी एक वेगवेगळा अर्थ करतोय श्रीचा, ज्ञानेश्वरीतून गाथ्यातून. ही श्री संतांच्याकडे कशी आहे असं आमचं चिंतन. आणि ती आपल्याकडं नाही म्हणजे आपण दरिद्री आहे. आपण दरिद्री कसे आणि संत श्रीमंत कसे, आणि ती कोणती श्रीमंती, असं मस्त सखोल चिंतन सुरू आहे. खऱ्या साधूचा महाराज परमार्थच नाही राहिला आणि समाजच नाही राहिला. माझा विषय हा सुरू आहे. अवघड आहे जगामध्ये राहणं.
मी रात्री श्री सांगितली, मोक्षश्री. आणि मोक्षश्री साधूकडं कशी आहे ती प्राप्त करण्यासाठी तो साधक कसा निघतो, तो योद्धा आहे. साधक हा योद्धा आहे. संसार ही रणभूमी आहे आणि या संसार रूपी रणभूमीमध्ये एखाद्या सूर्याप्रमाणे तेजस्वी तो साधक रूपी योद्धा युद्ध करण्यासाठी प्रवृत्त होतो, त्याला परमार्थ म्हणतात. हा परमार्थ आहे. आतमध्ये मनाबरोबर आणि बाहेर जगाबरोबर त्या साधकाला युद्ध करावं लागतं, मग कुठंतरी मोक्ष विजय श्री प्राप्त होते. ऐशेनी संसार रणा आतो, अंधारी सूर्य तैसा असे जातो, मोक्ष विजय श्रिये वरयतो होवावया लागी. याच्यावर चिंतन आम्ही रात्री केलेलं आहे. म्हणून साधकाला महाराज लोकांबरोबर फार तोंड द्यावं लागतं, त्रास होतो. काही करा, संसार करिता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुंसक. माळ घातली की करून खाऊन खाऊन भागला ना, आता परमार्थाला लागला. माळ घातली तरी बोलतात, नाही घातली तरी बोलतात, वारीला गेलं तरी बोलतात. याला संसाराचं काही केलं देणंच नाही म्हणतात. घरी बायका पोरं उपाशी येत आणि गेला वारीला. बरं जाऊ नये तर बघा वारीला गेला नाही हा, असंही म्हणणारे लोकच आहेत. चांगलं करा, वाईट करा, काही करा, लोक बोलल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून संसारही चांगला करायचा असेल लक्षात घ्या, तरी आपले कान लोकांकडे ठेवून चालत नाही. कितीही लोकांनी बोलू द्या, पोटात ते पचवता आलं पाहिजे. आपलं पोट मोठं करा. कानातून आतमध्ये आलं तरी तोंडातून कधी बाहेर काढू नका. मनाला कधी वाईट वाटून घेऊ नका. बोलणार आहेत बोलू द्या, आपण आपली चांगली कामं करीत राहायची. म्हणून संसारामध्ये तोच मोठा होतो जो लोकांचं बोलणं पचवायला शिकला, आणि परमार्थातही तोच मोठा होतो जो लोकांचं बोलणं पचवतो. महाराज आमची कीर्तनं म्हणजे आहे ना, उगा आता खेळीमेळी आहे, मी काही फारसं चिंतन मांडणार नाही. आमची कीर्तनं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आहेत. विनायक महाराज विरुद्ध दिशेनं. कुरोरे डॉक्टर महाराज म्हणत असतात, हे एखाद्या साधकाचा परमार्थ म्हणजे कसा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पाहुल्यासारखं आहे. सरळ प्रवाहात तर सगळं जगच पाहतंय, पण विरुद्ध दिशेनं पाहणं सोपं आहे का, नाही. पण आमचे महाराज म्हणत असतात, मग खरा पट्टीचा पाहणारा तर तोच आहे की विरुद्ध दिशेनं पाहतो तू. म्हणून आमची कीर्तनं सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं होत आहेत. पर्याय नाही, त्याला काय करणार. पण आम्ही तुमच्यासारख्या साधकांच्या चांगल्या श्रोत्यांच्या हाताला धरून असं विरुद्ध दिशेनंच पाहणार. समाजाच्या प्रवाहात आम्ही नाही येणार महाराज. घरी बसून राहू पण प्रवाहात ह्या येणार नाही समाजाच्या. नाही तर समाज या प्रवाहात कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही ना. म्हणून विरुद्ध दिशेनंच पाहायचं. आणि त्याच्यासाठी मग लोकांची बोलणी सहन करावी लागतात. कोण काय बोलतं, कोण काय बोलतं. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करे, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. तुकाराम महाराजांची निंदा कमी केली का लोकांनी त्या काळामध्ये? आज तेच सगळी लोक आपण तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी जातो. लोकांची निंदाही पचवता आली पाहिजे आणि त्याबरोबर स्तुती सुद्धा पचवता आली पाहिजे. स्तुतीही केली म्हणजे आपण हुरळून जायचं नाही. हा आपल्यासारखा आता मोठा महाराज कोणीच नाही, असंही कधी अभिमान अहंकार नाही झाला पाहिजे. कारण आपलं वर्णन करणारी लोक आज वर्णन केलं तर उद्या निंदा करतील, आज निंदा केली तर उद्या स्तुती करतील लोक. स्तुती करा, निंदा करा. तुकाराम महाराज म्हणतात देवाची करावी, मनुष्याची स्तुती करू नये आणि निंदा सुद्धा करू नये. म्हणून लक्षात ठेवा, आपलं पोट मोठं असावं, लोकांनी बोललेलं सहन करायला शिकावं, असं गणपती बाप्पा सांगायलेत. म्हणून आज एवढं जरी घेऊन गेले ना तुम्ही तरी परमार्थ यशस्वी होईल महाराज. आपलं जीवन यशस्वी होईल. बोलू द्या लोकांना, कोणाला काय.
प्रत्येकाने आपण आपलं जेवढं योगदान मंदिराला, देवाला, धर्माला, देशाला देता येईल तेवढा प्रयत्न करायचा. कोण काय बोलताय इकडं लक्ष द्यायचं नाही. आता ऐका पुढचा विचार. गणपती बाप्पाचे सोंड महाराज प्रत्येक ठिकाणी वाकडीच असते, कुठे डावीकडे वळलेली, कुठे उजवीकडे वळलेली. आमच्या ज्ञानोबरायाच्या गणपतीची सोंड कशी आहे? तोची शुंडा दंडू सरळू. ज्ञानोबराय म्हणतात आमच्या गणपतीची सोंड ही कशी आहे? सरळ आहे महाराज, वाकडी सोंड केलीच नाही ज्ञानोबरायांनी गणपतीची. सरळ सोंडेचा गणपती आहे माऊलीचा. याच्यातून काय सूचित केलंय माऊलींनी? माऊलींनी हे सूचित केलंय जगातले गणपती वाकड्या सोंडेचे आहेत, आमचा परमार्थातला गणपती सरळ तोंडाचा आहे. म्हणजे व्यवहारामध्ये वागायचं म्हणलं की हे वाकडे तिकडे मनाचे लोक असतातच. कोणी कुणीकडं वाकडं, कोणी कुणीकडं वाकडं झालेलं आहे. म्हणजे हे विकारग्रस्त जीवन आहे लोकांचं. त्यामुळं हा वाकडेपणा व्यवहारात संसारात आहे. परमार्थात मनुष्याला सरळ जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून गीता अर्जुनालाच सांगितली, बाकीच्या कुणाला का सांगितले नाही? त्याचं कारण नाही. रुजुत्वात अर्जुन हा सरळ मनाचा होता म्हणून अर्जुनाला गीता सांगितली भगवान श्रीकृष्णाने. परमार्थ हा सरळ मनाच्याचा आहे, वाकडे मना ज्याचा आहे त्याचा नाही. वाकडं मन म्हणजे काय? मंदिरावर आल्यावर परमार्थन, खाली गेलं मंदिराच्या काय करील सांगता येत नाही. समोर एक बोलायचं, मनात दुसरंच. आमच्या गुरुजींनी सांगितलं सज्जनाची दुर्जनाची व्याख्या. सज्जन दुर्जन म्हणजे काय? मनसी एकम, वचसी एकम, कर्मणी एकम, महात्मनहा. महात्मा त्याला म्हणतात, सज्जन त्याला म्हणतात ज्याच्या मनात एकच आहे, जे मनात आहे तेच वाणीतून बाहेर पडतं, आणि जे वाणीतून बाहेर पडतं म्हणजे बोलतो तेच तो स्वतः सुद्धा करतो. आचरणातही तेच ज्याच्या आहे त्याला म्हणायचं सज्जन. मग दुर्जन म्हणजे काय? मनसी अन्यत, वचसी अन्यत, कर्मणी अन्यत, दुरात्मनः. तो दुरात्मा दुर्जन आहे. कोण? मनात एक, वाणीत दुसरं, करतो तिसरं, याला म्हणायचं दुर्जन. म्हणजे बोलतो एक आणि करतो एक. आपल्या भाषेत मनात वेगळंच शिजत असतं काहीतरी, आणि वरवर मात्र बोलतो, गोड बोलतो. मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम. सुभाषितकार म्हणतो एखाद्या माणसाच्या जिभेवर मध आहे, जणू काय मध इतका गोड बोलतो, आणि हृदय एखाद्या विषानं भरलेलं असतं. विषानं एवढ्या वाईट मनाचा असतो एखादा मनुष्य. हे दुर्जनाचं वर्णन नाही महाराज, असे दुर्जन लोक. पण परमार्थामध्ये आला की तो सरळ मनाचा पाहिजे, सज्जन पाहिजे. मनात आहे तेच वाणीत आहे, आणि जे बोलतो वाणीत आहे तेच करतो, असा सज्जन असला पाहिजे. याला म्हणायचं सरळ. म्हणून गणपती आमचा सरळ सोंडेचा माऊलीचा. असं सरळ ज्याचं जीवन आहे तो खरा परमार्थिक आहे. हे गणपती बाप्पानं सूचित केलंय सरळ सोंडेनं. आणि मग वक्रतुंड तर म्हटलंय ना, वक्रतुंड म्हणजे काय? वाकड्या सोंडेचा गणपती, असंही शास्त्रामध्ये वर्णन आहे. तसं का? तर त्याचं उत्तर ज्ञानोबरायांनी 17व्या अध्यायामध्ये दिलंय. जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहाशी. सरळ सोंड ज्ञानी पुरुषासाठी, सज्जनासाठी, भक्तासाठी आहे. आणि ज्याला परमात्मा कळत नाही, असे जे दुर्जन आहेत, वाईट लोक आहेत, अशा लोकांसाठी गणपतीनं मग आपली बी सोंड वाकडीच ठेवलेली. लक्षात घ्या. सिंधू दैत्यासारखा वाईटच असेल तर गणपती मग वाकड्या सोंडच आहे, तोही वाकडा होतो मग आपल्यासाठी. आणि आपल्यासारखा भोळ्या भावनेनं भगवंताकडे गेला, देवाकडे गेला की मग त्या भोळ्या भक्तासाठी गणपती सरळ सोंडेचा आहे. विठ्ठल ऐका, गणपतीचे कान मोठे. कान मोठे का? त्यातून सूचित केलंय गणपती बाप्पानं भरपूर ऐकायला शिका. अगोदर ऐका, मग नंतर कीर्तन करा. म्हणजे शिका.
गुरूंच्या चरणाजवळ बसून अगोदर भरपूर कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, तेची मज विश्रांती देईल. म्हणून जो खरा श्रोता झाला तोच पुढं वक्ता होता. आज आम्हाला मला श्रोताच होऊ वाटेना, ऐकूच वाटेना, अभ्यासच करू वाटेना, कुणालाही उभं राहून कीर्तनच करावं वाटायला लागलंय. असं नाही ना. अरे 5-10 वर्ष, किमान 12 वर्ष आपली परंपरा आहे अभ्यासाची, किमान 12 वर्ष, एक तप किमान. माझ्यासारख्याचे 21 वर्ष गेले महाराज. महाराजांनी तर आयुष्यच त्या आळंदीमध्ये अजूनही अभ्यास चिंतन सुरू आहे. काय बंद पडलं नाही, कार्यक्रमही आहेत पण चिंतनही सुरू आहे. मग विचार करा, भरपूर शिकावं लागतं अगोदर, भरपूर अभ्यास केला पाहिजे ना. अभ्यास करणं म्हणजे कानानं ऐकणंच आहे ना. म्हणून कानं मोठे ठेवा, भरपूर आधी ऐका, ज्ञान मिळवा आणि मग लोकांना सांगा. आमचे गुरुवर्य गुरुनाम गुरु मामासाहेब असं म्हणायचे, ऐकावं मनभर आणि मग सांगावं कणभर. ऐकलेलं अनुभूतीत आलं, कोणी आलं समोर विचारलं, घेतलीच तारीख एखादे, तर मग तिथं कणभर सांगावं, पण ऐकलेलं मात्र मनभर असावं, भरपूर अभ्यास असावा. म्हणून श्रोता व्हायला शिकावं, ऐकायला शिकावं, मोठ्या माणसाजवळ जाऊन बसावं, त्यांना विचारावं कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. मोठ्या मनुष्याकडे जाऊन ऐकावं, आपण त्यांना बोलायला लावा आणि आपण ऐकावं. सांगा बरं मोतीराम महाराज कसे होते, एखाद्याला विचारावं, जुन्या माणसांना विचारावं, ऐकावं. मोतीराम महाराजांचं चरित्र कानाने ऐकावं. माधव बाबा कसे होते ऐकावं. असं ऐकणं याला म्हटलं जातं कान मोठे असणं. म्हणून हे ऐकायला शिकवतात गणपती बाप्पा, म्हणून कान मोठ्या हिरीत विठ्ठल असा गणपती बाप्पा आपल्या स्वरूपातून, आपल्या शरीरातून सुद्धा जगाला काही सूचना देत आहेत. अशा गणपती बाप्पांच्या उपासकांना गाणपत्य म्हटलं जातं. जगात काही वैष्णव आहेत, विष्णूचे उपासक आहेत, काही शैव आहेत, शंकराचे उपासक आहेत, काही सौर आहेत, सूर्याचे उपासक आहेत, काही शाक्त आहेत, ते शक्तीचे उपासक आहेत. तसे काही गाणपत्य आहेत, म्हणजे गणपतीचीच उपासना. संकष्ट चतुर्थी असेल, महिन्याचे जसे वारकरी एकादशी करतात तसे चतुर्थी करणारे बरेच लोक एकादशी करीत नाहीत, पण ती चतुर्थी मात्र केल्याशिवाय राहत नाहीत. आहे गणपतीचे उपासक आहेत. तसे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड आहे आणि त्या ठिकाणी एक मोरया गोसावी म्हणून गणपतीचे फार मोठे उपासक होऊन गेले, गाणपत्य होते. घरामध्ये परंपरेने गणपतीची उपासना आलेली, गणपतीचा साक्षात्कार त्यांना, रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या, श्रीमंत होते, गणपतीची उपासना करायची. मोरया गोसावी. गणपती बाप्पाला आपण गणपती बाप्पा म्हटलं की पुढं काय म्हणतो? मोरया. का म्हणतात बरं मोरया? गणपती बाप्पा हे लगेच लहान लेकरोही म्हणते काय? मोरया. तसं भारत माता की जय म्हणतो आपण, तसं गणपती बाप्पा मोरया. का मोरया म्हणायचं? हे समजण्यासाठी डोळे बारीक पाहिजेत, म्हणजे दृष्टी कशी पाहिजे? सूक्ष्म पाहिजे. प्रश्न पडला पाहिजे की मोरया शब्दाचा अर्थ काय, आणि गणपती बाप्पा म्हटलं की मोरयाच का म्हणतात? सांगतो ऐका. याचे 3 कारण आहेत. एक, पहिलं कारण, त्रेता युगातल्या गणपतीचं पूजन आपण करतोय. त्रेता युगामध्ये गणपतीचं वाहन होतं मोर. प्रत्येक युगातलं वाहन वेगळं आहे गणपतीचं. आपल्याला उंदीरच माहिती आहे, फक्त उंदीर वाहन आहे. द्वापार युगातलं वाहन आहे उंदीर. कलयुगातलं वाहन पुढे येणार आहे घोडा. अजून अवतार व्हायचा आहे गणपतीचा कलयुगातला. सध्या आपण कलयुग नंतर आहे, द्वापार युग होऊन गेलंय मागे.
त्यामुळं द्वापार युगातले गणपती चतुर्भुज गणपती, वाहन आहे उंदीर, त्याची पूजा उपासना करतोय आपण. त्रेतायुगामध्ये गणपतीचं वाहन होतं मोर. मोरावर बसून या म्हणून मोरया. समजतंय पहिला अर्थ. मोरावर बसून आलेत त्रेतायुगात, तिथून पुढं नाव पडलं गणपती बाप्पा मोरया. मोरावर बसून आले म्हणून मोरया, पहिला अर्थ. दुसरा अर्थ, महाराष्ट्रामध्ये गणपतीची उपासना विशेष रूपानं जिथं सुरू आहे ते मोरगाव. तिथं मोर असतात म्हणे आजूबाजूला, पूर्वीच्या काळात भरपूर असायचे. मोरगाव नाव पडलेलं आहे आणि तिथंच त्याची बीज दडलेली आहेत म्हणतात. गणपती बाप्पा मोरेगावचा गणपती म्हणून मोरया असं अपभ्रष्ट रूप झालं. मोरेगावचा गणपती आहे तो मोरगावचा म्हणून मोरया, असं एक त्याचं दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आता ऐका, त्याच मोरगावमध्ये परंपरेने ज्यांच्याकडे गणपतीची उपासना होती ते मोरया गोसावींचे आई वडील, त्यांच्याकडे तिथं उपासना सुरू होती मोरगावची गणपतीची. आणि त्यांचे चिरंजीव मोरया गोसावी जे मी आता सांगतोय, त्यांचं नावच ठेवलं, गणपती बाप्पाच्या कृपेनं मुलगा झाला म्हणून मोरया असं नाव ठेवलं आपल्या मुलाचं. त्यांनी ब्राह्मण होते मोरया गोसावी. देवाचा साक्षात्कारच करून घेतला महाराज गणपतीचा. कट्टर गणपतीचे भक्त, उपासक. म्हणून आपला देश आणि आपली संस्कृती महाराज देवाबरोबर भक्ताला जोडणारी आहे. देवाबरोबर भक्ताला जोड. गणपती बाप्पा हे देव आणि मोरया हे मोरया गोसावी आहे. पण मोरया गोसावी एवढे प्रसिद्ध झाले त्या काळामध्ये गणपतीचे उपासक म्हणून की गणपती म्हटलं की मोरया गोसावी आठवायचे लोकांना. गणपती म्हटलं की लोक म्हणायचे हा मोरया गोसावी. असं म्हणता 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 नावच पडलं. गणपती म्हटलं की लोक मोरया म्हणायचे, मोरया गोसावी. म्हणून एका देवाबरोबर एका भक्ताला सुद्धा जोडणारी संस्कृती असल्यामुळे गणपती बाप्पा देव आहे तर मोरया हे मोरया गोसावी आहे. म्हणून मोरया हे महाराष्ट्रातच म्हटलं जातं. बरं, दुसरीकडे तुम्ही जा, गणपती बाप्पा मोरया नाही. तिकडं गणेश असेल, गजानन असेल, गणपती बाप्पा मोरया ही जी घोषणा आहे, आता म्हणतही असतील तर ती इथूनच गेलेली आहे ही घोषणा. पण ही जी घोषणा आहे, हे जय जयकार जो आहे तो महाराष्ट्रातच आहे, कारण मोरया गोसावी पुण्याचे आहेत. म्हणून गणपती बाप्पा म्हटलं की मोरया का म्हणतो आपण, ते मोरया गोसावी या भक्तामुळे म्हणतो. हे त्याचं तिसरं कारण आहे, लक्षात घ्या. म्हणून गणपती बाप्पाचे अगदी जवळचे उपासक होते मोरया गोसावी. आता त्यांचे चिरंजीव आहेत चिंतामणी देव. त्या चिंतामणी देवांना सुद्धा गणपतीचा काही साक्षात्कार झालेला, त्यांनाही रिद्धी सिद्धी प्राप्त. आणि गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी मोठा उत्सव सुरू होता पिंपरी चिंचवडमध्ये. आणि चिंतामणी देवांनी अनेक प्रकारच्या लोकांना, संप्रदायातील धर्मातील लोकांना आमंत्रण दिलं. मोठा उत्सव पार पाडायचा आहे, पण वारकऱ्यातील कोणीतरी असावं म्हणून चिंतामणी देवांनी तुकाराम महाराजांना आमंत्रण दिलं. अजून यायचा विषय थांबा ना, अजून आताशे आमंत्रण दिलंय, ते येणार आहेत, पुन्हा अजून जेवायला बसणार आहेत, पुन्हा बोलवायचं आहे जेवायला. थोडं थांबा, दमधारा, मी सांगतो. आमंत्रण दिलं तुकाराम महाराजांना आणि मग तुकाराम महाराजही निघालेत पिंपरी. आता लवकरच आणतो. तुकाराम महाराज आले पिंपरी चिंचवडला, मोरया गोसावींच्या त्या मंदिरामध्ये आलेत. चिंतामणी देव स्वागत वगैरे झालेलं आहे, बोलवलेलं आहे, गणपतीचं पूजन वगैरे. चिंतामणी देव त्या ठिकाणी पूजा करत होते आणि पूजा करून ध्यानस्थ बसून पुन्हा मानस पूजा करत होते. आणि मानस पूजा करता करता त्यांना असं झालं, गणपतीला वाहण्यासाठी जे आणलेली फुलं होते, कुठं मानस पूजेत, बरं मनातले मनात ध्यान सुरू आहे. आणि श्रीमंत असल्यामुळं माळी वगैरे घरी यायचे, फुलं आणून द्यायचे, सेवक होते भरपूर त्यांच्याकडे. आणि मानस पूजा करता करता त्यांना मनातले मनातच ते फुलं दिसले सुकलेले. आणि त्यांनी फुलं सुकलेले आहेत म्हणून त्यांनी मनातले मनातच ते त्या सेवकाला रागावले. सुकलेली फुलं आणली देवासाठी, कळत नाही त्याला. आणि तुकाराम महाराज मागे येऊन उभं राहिलेले,
पूजा वगैरे मानस पूजा झाली. माग बघितलं तुकाराम महाराज आलेले. महाराज कधी आले कधी आले? म्हणे तुम्ही त्या सेवकाला रागवत होते ना तेव्हाच आलो. आता मनातले मनात रागावलेलं, मनातली पूजा आणि तुकाराम महाराजांना कशी कळली तिथंच आश्चर्य वाटलं. अर्धे 50% गार झाले चिंतामणी देव तिथंच. मग म्हटले बसा बसा बसा. बसवलं वगैरे, स्वागत सत्कार वगैरे झाला, पूजा झाली, सगळं झालं. मग पंक्ती बसल्या. आता पंक्ती बसल्यानंतर तुकाराम महाराजांचं एक पात्र वाढ त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज चिंतामणी देवांना म्हणतात तुमचं एक पात्र बाजूला करा. दुसरं एक पात्र केलं. म्हणे माझ्या बाजूला अजून एक पात्र इथं वाढून ठेवा. म्हणे हे कोणासाठी? म्हणजे इथं वाढून तर ठेवा. एक पात्र वाढलेलं आहे समोर. तुकाराम महाराज बसलेत. चिंतामणी देवांना बसवलंय आणि चिंतामणी देवांना तुकाराम महाराज म्हणतात, आता म्हणा, चिंतामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजना तुझी पात्री. तुकोबाराय म्हणताय चिंतामणी देवांना, देवा गणपतीशी आणा करवावे भोजना तुझे पात्री. या दुसऱ्या पात्रावर गणपती बाप्पाला बोलवा, बसवा, त्यांना भोजन करवा. आता चिंतामणी देव मानस पूजा करणारे, मनातले मनात देवाला जीव घालायचं, सगळं मानसिकच ना. देव आले अशी कल्पना करायची, आपण देवाला हाताने जीव घातलं ही कल्पना. चिंतामणी देव म्हटले, देव जेवलेत आमचे, जीव घातलं म्हणले. म्हणे कधी? मनातले मनात मानस पूजा करतो आम्ही. तसलं नाही जमत म्हटले, प्रत्यक्ष बोलवा, या ताटावर बसवा, इथं जीव घाला गणपतीला. बोलवा, तुम्ही उपासक आहे ना गणपतीचे, मग बोलवा, जीव घाला. कारण तुकाराम महाराज साक्षात विष्णू आहेत ना, देव आहेत ना, संत आहेत, अंतर्यामी आहेत. कळालं तुकाराम महाराजांना की यांना थोडा अभिमान झालेला आहे, अहंकार झालाय सेवेचा. ध्यानात आलं होतं आणि हा अभिमान घालवायचा होता तुकाराम महाराजांना त्यांचा.
म्हणून तुकाराम महाराज म्हटले, करवावी भोजना तुझी पात्री, बोलवा गणपती बाप्पाला. जेवत नाही म्हटले त्याशिवाय मी जेवणच करणार नाही. मी मला जीव घालायचा असेल तर माझ्या शेजारी अगोदर गणपतीला आणून बसवा, नाहीतर मी जेवण करणार नाही. महाराज चिंतामणी देव गारच झाले ना, थंड आईस्क्रीम. काय करावं काही कळे ना. बरं नाही म्हणावं, मायाच्यानं बोलवणं होत नाही म्हणावं तर समाज असा जमलेला जसा आपल्या इथं जमलाय असा नाही. कितीतरी बगल तेवढे महाराज लोकच लोक, पंक्तीच्या पंक्ती अशा बसलेल्या, किती लोक. आणि एवढ्या लोकांमध्ये मी बोलवू शकत नाही म्हणाव तर आजपर्यंत परंपरेने आई वडिलापासून आलेली प्रतिष्ठा मातीमोल होईल. नाही म्हणता येईना आणि हो म्हणावं तर आणता येईना. अशा मध्यस्थी मध्ये पडले चिंतामणी देव. काय करावं काय कळेना. शेवटी चिंतामणी देवांनी विचार केला, तुकाराम महाराज हट्टी संत आहेत, आग्रही संत आहेत, हे आपलं ऐकणार नाहीत, जेवण करणार नाहीत. बरं आता हे दोन्ही महात्मे तिथं साधू, एक तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातले आणि एक गणपती संप्रदायातले चिंतामणी देव, आणि या दोघांनी जेवण केलं नाही तर बाकीचे जेवणार आहेत का? पुंडलिक वरदाहरीच झालं नाही ना. सगळे लोक तसे वाट बघत बसलेत. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले. वाढ वेळ म्हणजे भरपूर वेळ झाला, अन्न शिळे व्हायला लागलं पात्रावरचं. सगळे ब्राह्मण लोक वगैरे तटस्थ शांत उभं राहून बघतायत, बसून बघतायत या दोघांची लीला. एकमेकाशी चर्चा करत असतील. अरे बघ ना, चिंतामणी देव बोलवतील का बरं आता गणपतीला, बोलवू शकतील का? एक जण म्हणतोय अरे कशाचे बोलवते. एक जण म्हणतोय पण नाही, तुकाराम महाराज जेवणारच नाहीत म्हटले, ते हट्टी संत आहेत, गणपती आल्याशिवाय तुकाराम महाराज तर जेवण करणार नाहीत. आणि चिंतामणी देव बोलवू, एक जण म्हणायचं बोलवू शकतात, एक म्हणायचं नाही बोलवू शकत. ह्या लोकांच्या गुजबूज चर्चा सुरू आहे तिकडं. आणि चिंतामणी देवांनी विचार केला आपण तर बोलवू शकत नाही. अहंकार होता तो पूर्ण निघून गेला. आणि मग चिंतामणी देव अहंकार गेल्यावर बोलू लागले. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भीतरी नागविलो. देव म्हणते, चिंतामणी देव म्हणते म्हणजे म्हणायला लागले, तुकया हे तुकोबाराय एवढी कैची थोरी. गणपतीला पात्रासमोर बसवून जेव घालण्याची एवढी मोठी थोरवी, एवढं सामर्थ्य आमच्याकडं कुठून आलंय? आम्ही तर फसवलो गेलो या अभिमानानं. अभिमाना भीतरी नागविलो, या अभिमानात आम्ही फसलो म्हटले. आम्हाला अभिमान झाला होता, ध्यानात आलं आमच्या, अभिमान आम्हाला आला होता. फसवलो गेलो या अभिमानाकडून. आम्ही कबूल केलं महाराज, मोठी माणसं मोठीच असतात. ध्यानात आलं आपल्याला अहंकार झाला होता, अभिमान झाला होता ना, घालवला. पूर्ण अभिमान तुकाराम महाराजांनी घालवला. ध्यानात आलं विठ्ठल विठ्ठल. महाराज या अभिमानानं मोठ्या मोठ्याला नागवलेलं आहे, फसवलेलं आहे. तुमच्या आमच्यासारखे सोडून द्या. ज्ञानोबराय तर म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अज्ञानी लोक तर सोडूनच द्या, मोठे मोठे सज्ञान विद्वान जे लोक आहेत अशा लोकांच्या कंठाला जाऊन झोंबतो हा कोण? अहंकार, अभिमान. आणि त्यांना आपल्या अंगठ्यावर असा नाचवतो. कोण? अहंकार. त्याला वाटतंय मी या ज्ञानामध्येच नाचायला लागलोय, नाचू नाचू कीर्तन करायलोय, नाचू नाचू कथा करायलोय, नाचू नाचू लोकांमध्ये बोलायलोय, लोक गुपचूप ऐकून घ्यालेत. त्याचं जणू काय नृत्य सुरू आहे समाजामध्ये. लोक सगळे वाह 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 वाह, क्या बात है क्या बात है करायला. नाचाच नाही ना तो समाजामध्ये. असा उड्या मारतो, आपल्या भाषेमध्ये उड्या मारतो, असा उड्या. हे तसं उड्या मारणं आहे ते
भक्तीतलं आणि साधनेतलं नाही, ते अहंकार नाचवायलाय त्यांना, लक्षात घ्या. नाना संकटी नाचवी, नाचवतो तो. आणि लोकांनी घातलेले हार तुरे सन्मान म्हणजे हे त्याची संकट आहेत, हे संकट आहेत त्याची. आणि याच्यात तो नाचवतोय त्याला. आणि गाफील राहतो तो साधक महाराज विद्वान, गाफील राहतो. म्हणून या अहंकारानं मोठ्या मोठ्याला फसवलेलं आहे महाराज, मोठ्या मोठ्यानं. ह्या अहंकाराची गोष्टच फार नवलकारक आहे महाराज. नवलच म्हटलंय ज्ञानोबरायांनी, नवल अहंकाराची गोष्ट. महाराज जास्त उदाहरणं देत नाही, कित्येक उदाहरणं मला देता येते. ऋषी मुनी अनेकांचे अहंकार जागे झालेले आहेत. सत्यभामेला अहंकार झाला, गरुडाला अहंकार झाला, चक्राला अहंकार झाला. तिघांचा अहंकार भगवान श्रीकृष्णाने एकदाच घालवला हनुमंताच्या हातानं. विस्ताराने कथा सांगायला मला वेळ नाही. मोठ्या मोठ्याला अर्जुनाला अहंकार झाला, भीमाला अहंकार झालेला आहे, मोठ्या मोठ्यांना अहंकार झाला. बरं जाऊ द्या, हे तरी गृहस्थी असतील. ज्ञानोबरायांनी ज्यांचं वर्णन केलंय, महाराज भागवत सांगतात. सुरुवातीलाच महाराज आपण शुकाचार्य सांगतो लोकांना, कारण भागवताचा प्रवक्ता कोण आहे? शुकाचार्य आहेत, मूळ प्रवक्ते आहेत. परीक्षिती श्रोता आहे. शुकाचार्यांचं चरित्र सुरुवातीला आपण सांगतो त्या श्लोकामध्ये, यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम. शुकाचार्यासारखा निसंग संन्यासी कोणी होणं शक्य आहे का? आता परत माऊली सारख्याने वर्णन करावं ना महाराज. विषय जिनोनी जन्मले शुकादिकजे दादुले, ते विषयाची वाणिता झाली भाट तयाची. विषयाला जिंकूनच जन्माला आले. माऊलींची भाषा कशी आहे? जन्माला आले, साधना केली, सर्व विषयांवर मग ताबा मिळवला, इंद्रियावर मनावर विजयी झाले असं नाही. अगोदर विषयांना जिंकलं मग जन्माला आलेत. एवढा मोठा अधिकार शुकाचार्यांचा. कथा सगळ्यांना माहिती आहे ना, विषयाला जिंकून मग जन्माला कसे आलेत. शुकाचार्य जेव्हा आईच्या उदरामध्ये होते, किती वर्ष राहिले? ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ती 12 वर्षे लपाली रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. लक्षात घ्या, 12 वर्ष पोटामध्ये राहिले. आणि कधी बाहेर आलेत लक्षात घ्या बरं. बाहेरच येत नव्हते. व्यास मुनींनी, त्यांचे वडील व्यास मुनींनी प्रार्थना केली भगवान श्रीकृष्णाला, देवाला, देवा तुम्हीच काहीतरी करा म्हटले, जाऊन त्याला दर्शन द्या, सांगा काय बाहेर यायला सांगा. 12 वर्ष झालेत पोरग बाहेर येत नाही. आणि मग पोटामध्ये उदरामध्ये गेले. देवाला उदरामध्ये 2दा जावं लागलंय महाराज, 2दा. कधी कधी एकदा परीक्षितीचं संरक्षण करण्यासाठी जावं लागलं, आणि एकदा शुकाचार्यांना दर्शन देण्यासाठी. योगानं महाराज योग असा जुळून आलाय की एक वक्ता आणि एक श्रोता. म्हणून भागवताचा वक्ताही असा आहे की ज्याला उदरातच देवाचं दर्शन झालंय, आणि भागवताचा श्रोताही असा आहे की ज्याला उदरातच कृष्णाचं दर्शन झालंय. विठाल विठाल. उदरामध्ये परमात्मा श्रीकृष्ण गेले. बैसोने खोळी शोक राहे गर्भे आंधळा. गोड महाराज आपल्या वासुदेवांमध्ये संतांनी वर्णन केलेलं आहे. शिणला येर झारी दुःख आठवे वेळा, मागील सोसिले ते नाभी म्हणे गोपाळा. आणि मग पावला त्या कारणे. देवानं सांगितलं ना भिवू नको. माग आतापर्यंत तुझे काही जन्म घेतले संसारामध्ये, त्याला आता घाबरू नको. कारण शुकाचार्यांना वाटत होतं की बाहेर आलो तर पुन्हा ही माया आपल्यावर पगडा घालेल आणि पुन्हा जन्म मरण संसार सुरू राहील. म्हणून संसारात जन्मालाच यायचं नाही, पोटात लपून बसलेले. देवानं सांगितलं घाबरू नको, बिनधास्त बाहेर ये, तुला माझ्या मायेचा स्पर्श होणार नाही. हे आश्वासन दिलेलं भगवंताने कुणाला? शुकाचार्यांना. भिवू नको म्हटले, ये बाहेर. आणि मग बाहेर आले 12 वर्षाच्या नंतर. लक्षात घ्या, अधिकार किती मोठा आहे.
देवाचं दर्शन करून जन्माला आलेत. आणि अशा शुकाचार्यांना अभिमान व्हावा, माझा मुद्दा इथंच आहे, ते पुन्हा पुन्हा विसरू नका. शुकाचार्य जन्माला आले 12 वर्षाचे होते, त्यामुळं पळायला लागले. ते नागवेची पळून गेले रे, पळायला लागले. व्यास मुनी माग, हे शुक, हे शुक असं म्हणतायत, हाक मारतायत. कुणाला? शुकाचार्यांना. शुकाचार्य तर वो देत नव्हते, माग वळूनही पाहत नव्हते. पण शुकाचार्यांना हाक मारल्यामुळं त्यांचा आत्मभाव एवढा वाढलेला होता की हे झाडं, वृक्ष, वल्ली हे सगळे ओ द्यायचे, ओ म्हणायचे, ओ. व्यासांना ओ द्यायला लागले. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. यम प्रव्रजन्तमनुपे. शुकाचार्य चालतायत, जातायत. पाठीमागे व्यास मुनी, हे शुक, हे शुक, हे पुत्र, पुत्र इति तन्मय तया तरवह अभिनेदुः. हे पुत्र, हे पुत्र, अशा कातरतेने, व्याकुळतेने व्यास मुनी हाक मारताय शुकाचार्यांना. शुकाचार्य ओ देत नाहीत, पण तरवाह आजूबाजूची झाडं ओ द्यायला लागलेत. तम सर्वभूत हृदयम मुनिम आनतः अस्मी. अशा शुकाचार्यांना मी नमस्कार करतो. भागवतामध्ये सुरुवातीला हे चिंतन आहे. शुकाचार्य पुढं पळतायत, व्यासाचार्य मागं पळतायत. लक्षात घ्या, हा अधिकार, उदरामध्ये कृष्ण दर्शन झालेलं हा अधिकार, 12 वर्ष पोटात राहण्याचं सामर्थ्य हा अधिकार, जन्माला आल्यावर हे पुत्र म्हणून हाक दिल्यानंतर झाडांनी होकार द्यावा हा अधिकार अजून ऐका. अशा शुकांना अभिमान झालाय. अजून ऐका, पुढं जात असताना एका सरोवरामध्ये स्त्रिया स्नान करत होत्या. तिथूनच हे धावून पुढं पळून गेले, पळत गेले. त्या स्त्रिया त्याच्याकडं बघतच राहिल्या, तटस्थ उभं राहून त्या मुलाकडं पाहत होत्या. व्यास मुनी मागून पळत आलेत. त्यांचं शिवणापाणी सुरू होतं. पाठीमागे व्यास मुनी पळतच आलेत, हे शुक, हे पुत्र म्हणत. व्यासांना बघितलं की त्या स्त्रिया लाजल्या. त्याने आपापली वस्त्र सावरली. व्यासांना प्रश्न पडला, म्हटले माझ्यासारखा म्हातारा माणूस, दाढी पांढरी झालेली, आता माझी बी झाली बरं, दाढी पांढरी झाली, म्हटले आता काय राहिलंय, अभ्यास करता करताच महाराज पांढरे झाले. आणि मग व्यासांनी विचारलं त्या लोकांना, त्या स्त्रियांना, म्हटले समोर तरुण पोरग, म्हटले 12 वर्षाचं, नग्न अवस्थेत पळत गेलं तर तुम्ही लाजला नाहीत, आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याला बघून लाजायला लागलो, कपडे सावरायला लागलो, काय कारण आहे? आणि त्या स्त्रियांचा अधिकार, महाराज त्या काळातल्या स्त्रिया होत्या, अधिकार मोठा होता, हुशार होत्या, कारण त्याचे पती तसेच हुशार असतील ना त्या काळात. पती हुशार, त्या पत्न्या हुशार, ज्ञानी लोक होते, श्रवण करत होते ऋषीमुनीकडे जाऊन. त्या पत्न्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज ऐका, हिचं कारण असं आहे की समोर जे पोरग पळत गेलं त्याच्या मनामध्ये अजून मी पुरुष आहे आणि आम्ही स्त्रिया आहोत हा भावच उत्पन्न झाला नाही. निरागस आहे म्हणले ते लेकरू, वय किती का होईना, मोठं कसं, नग्न असू द्या, कसे असू द्या, लहान मुलाप्रमाणे त्याचं मन आहे. त्याच्या मनामध्ये स्त्री पुरुष भाव हा द्वैत भावच नाही आहे. त्यामुळं आम्हाला संकोच नाही वाटला. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरुष आहेत, आम्ही स्त्री आहोत, हा भाव तुमच्या मनात आहे आणि हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही तुम्हाला बघून लाजलात. म्हणजे इथं सिद्ध झालं की शुकाचार्य बापाच्या पुढे एक पाऊल आहे. एवढा अधिकार मोठा, एवढा अधिकार. आणि हे सगळं ऐकलं मग कुणी? पळत पळत ऐकलं कुणी? शुक मुनींनी. आणि ऐकलं म्हणजे हे वर्णन, स्त्रियांनी आपलं वर्णन केलंय आणि हे वर्णनातूनच अहंकाराचा स्पुंज निर्माण झाला. महाराज अहंकारात कसा शिरतो? अहंकार वर्णनातून शिरतो.
कधी धनातून पैशातून तो मद येतो, सत्तेनं कधी कधी अहंकार अभिमान, वेगवेगळ्या कारणानं अहंकार येतो. आमच्यासारख्याला कोणी तुम्ही चांगलं म्हटले की मग अभिमान होतो. न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान, तुकाराम महाराज म्हणतात. पण अहंकार शिरला अंतःकरणामध्ये, हे अहंकार शिरल्याबरोबर इकडं व्यासमुनी महाराज, व्यासो नारायण आहेत, साक्षात व्यासमुनी का, अधिकार सामान्य नव्हता. व्यासांच्या ध्यानात आलं, आतापर्यंत सगळं ठीक होतं. गर्भ अवस्थेत कृष्ण दर्शन झालंय, 12 वर्ष पोटात लपलेत, अधिकार मोठा होता. जन्माला आल्याबरोबर यम प्रव्रजंतम, पळायला लागले अरण्याच्या दिशेनं वैराग्य धारण करून, अधिकार मोठा होता. झाडं वृक्षवल्ली ओढ यायला लागले, अधिकार मोठा होता. इथपर्यंत कुठंच बिघडलं नव्हतं. आता मात्र अहंकार कानातून शिरला, मध्ये गेला, ध्यानात आलं बापापेक्षा मी मोठा आहे. आणि मग व्यास मुनींनी सांगितलं, जाता जाता जनकाची भेट घेऊन जा. काय मेरू शिखरावर जायचंय, पण जाता जाता म्हटले जनक राजाची भेट घेऊन जा. कानानं शब्द तेवढे ऐकले, पळतच गेले पुढं. कारण व्यासांना माहिती होतं, अभिमान लागी शुकाची पाठी, व्यासे उफराटी दृष्टी केली. व्यासांनी सांगितलं, म्हटले जनक राजाकडे जा. मग आता बापाचं ऐकावं लागेल, पहिली आज्ञा आहे. आपण गेलो तर नाही त्यांच्याकडे, मग त्यांचं म्हणणं तरी ऐकूया म्हणून जनक राजाच्या दरवाजावर गेलेत. सेवकांना सांगितलं, जा शुकाचार्यजी महाराज आलेत म्हणून सांग. सेवक मध्ये गेला, महाराज बाहेर एक सेवक महाराज आलेत. कोण? शुकाचार्यजी महाराज. मग त्यांना विचार म्हणे, तू कोण आहेस? सेवक पुन्हा बाहेर, महाराज राजाने तुम्हाला विचारलंय, तुम्ही कोण आहेत? थोडा विचार केला, शुकाचार्यजी महाराज काहीतरी चुकलं असन, आणि महाराज स्वतःला नको म्हणून घ्यायला, चुकलं असेल, जा शुकाचार्य आलेत म्हणून सांग. मध्ये गेला, महाराज शुकाचार्य आहेत बाहेर. आणि परत जाऊन त्यांना विचार, कोण आलंय? तू कोण आहेस? सेवक पुन्हा परत आला, महाराज कोण आहेत तुम्ही असं विचारलंय. त्याने पुन्हा विचार केला, अरे आता महाराज नाही पण आचार्य लावलंय स्वतःला. म्हणे जा मी शुक आहे म्हणून सांग, मी शुक आहे. बघा बरं, अहंकार चाललाय हळूहळू. आणि मग सेवक मध्ये धावत गेला, महाराज त्याने सांगितले मी शुक आहे. म्हणजे अजून परत जा, विचार कोण आहेस? पुन्हा सेवक पळत आला, राजानं विचारलंय तुम्ही कोण आहेत? अजून विचार केला, मग विचार केला, मी शुक असं म्हटलं होतो. म्हटलं एक काम कर, आता जाऊन राजाला सांग शुक आलाय, शुक. मी शुक, मी नको म्हणायला, शुक असं नाव सांग. राजा सेवक गेला परत, महाराज शुक नाव सांगितलंय. परत जा म्हटले, परत जा, कोण आहे विचार. सेवक परत, महाराज कोण आहेत विचारलंय. आता काय राहिलं शिल्लक, फक्त शुक. पुन्हा विचार केला, मोठी माणसं मोठीच असतात. अरे शरीराचं नाव आहे शुक, ते कीर अनाम अजाती. आत्म्याला कसलं नाव आहे, कसलं रूप आहे? मी तर आत्मतत्व आहे आणि हे नाव तर शरीराचं आहे. जेव्हा शांत झाले, कोण? शुकाचार्य, काहीच बोलले नाही, वाट बघितले. आणि सेवक परत गेला आणि राजाला सांगितलं, म्हणे आता बोलत नाहीत, उत्तर दिलं नाही, काही सांगितलं नाही. मग राजा स्वतः भेटायसाठी बाहेर, स्वतः जनक राजा. लक्षात घ्या बरं, अभिमान झालाय शुकाचार्यांना, अभिमान घालवणारा एक विलासी जनक राजा. हे परमार्थातलं वर्मय महाराज. अभिमान घालवणारा राजा असू शकतो आणि अभिमान होणारा संन्यासी असू शकतो. विठाला आणि मग राजा बाहेर आला. संवाद झालेला आहे, योग वासिष्ठामध्ये विस्ताराने ही कथा आलेली आणि चिंतन आलेलं आहे. जनक राजानं उपदेश केलाय शुकाचार्यांना. त्या ठिकाणी उपदेश करणारा राजा आहे आणि श्रवण करणारा संन्यासी आहे, यती आहे, वैराग्य आहे, शुकमुनी आहेत. आणि उपदेश काय केलाय, महाराज तुम्ही ज्या वैराग्य वृत्तीने, ज्या त्याग वृत्तीने भोगांचा त्याग केला, विकारांचा त्याग केला, त्या त्याग वृत्तीचाही त्याग करा.
समजते का भाषा माझी? थोडं सोपं करू का अजून? त्याग वृत्तीने जगाचा त्याग केलाय, पण आता त्याग वृत्तीचाही त्याग करा. म्हणजे वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिशे तेथे, याला म्हणायचं परिपूर्णता. पण जगाचा त्याग केला, भोगाचा त्याग केला, पण मी त्यागी, हा त्यागत्वाचा अभिमान आहे. आपल्यासारखा त्याग कोणी केला? महाराज, त्यागी लोकांना जेवढा अभिमान आहे ना, तेवढा अभिमान भोग्यांनाही नाही, संसारिकालाही नाही. आपल्यासारखे सहज म्हणतात आम्ही संसारी, भाऊ आम्हाला काय. आपला अहंकार मोठा नसतो. पण जे ब्रह्मचारी संन्यासी म्हणजे सगळेच नाही, पण बरेच जण 99% त्याग केलेला असतो त्याने. त्या फक्कडतेमध्ये स्वतःला एवढे मोठे समजतात जणू काय शुकाचार्याचे दुसरे अवतार आहेत. पण त्यांनाही माहित नाही की शुकालाही अभिमान झालेला होता, असं नाही. म्हणून त्यांना त्या त्यागाचा आणि वैराग्याचाच अभिमान झालेला असतो. म्हणून उपदेश असा केलेला आहे त्या ठिकाणी जनक राजानं की या अहंकाराचा त्याग करा. आता मी कोणी त्यागी मोठा, हा मोठेपणाचा जो अहंकार झालाय ना, याचा पूर्णपणे त्याग करा. आणि पूर्ण अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की मग देव तत्व शिल्लक राहतं. महाराज, अहंकारामुळे जीवत्व आलेलं आहे. जसं शेवळ गेलं की पाणी शिल्लक राहतं, तसं अहंकाराचं शेवळ गेलं, शुद्ध पाणी म्हणजे ब्रह्म खाली शिल्लक राहतं, परमात्मा तत्व खाली शिल्लक राहतं. मग उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे, देह राहू द्या, मी गेला पाहिजे. आणि मी पणा गेला की उरला उरे विठ्ठल. उरत ते विठ्ठल तत्व असतं, लक्षात घ्या. पण अहंकारामुळं मोठ्या मोठ्यांना फसवलंय, शुकाचार्यांसारख्यांना फसवलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी चिंतामणी देव म्हणतायत अभिमाना भीतरी नागवे. काय सेवा कमी नव्हती महाराज, अधिकार मोठाच होता ना. उपासक होते, जग प्रसिद्ध होते चिंतामणी देव मोरया गोसावी, परंपरा होते, रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या. आणि तरी सुद्धा अहंकारानं चिंतामणी देवाला फसवलं. अहंकार अभिमान झाला आणि म्हटले नाही, म्हटले आमच्यात सामर्थ्य नाही, गणपती बाप्पाला जेवायला नाही बोलवू शकत आम्ही, आमचं सामर्थ्य नाही तेवढं. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भीतरी नागविलो. नागवलो म्हटले, फसवलो आम्ही, तुम्हीच करा म्हटले. पूर्ण अहंकार गेला, आता व्यक्त केला आपला अभिमान, झालता म्हणले अभिमान. आता काही करा, पण तुम्हाला जर गणपती बाप्पा आल्याशिवाय जेवण करायचंच नसेल तर आता तुम्हीच बोलवा, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे म्हटले. तर खूप बरं आहे, तुम्ही आवाहन करा गणपती बाप्पांना आणि बोलवा, जीव घाला. मग तुकाराम महाराजांनी त्या चिंतामणी देवांना बोलले. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी. आमच्याकडे तरी कुठं एवढं सामर्थ्य आहे म्हटले, एवढं पुण्य आमच्याकडे तरी कुठून आलंय. ही तुकोबरायाची विनम्रतेची भाषा. पण तुमच्याच पुण्याईने तुम्ही आतापर्यंत जे गणपतीचं पूजन केलंय, सेवा केली, आणि त्यामुळे जे पुण्य निर्माण झालंय ना, तेच पुण्य मी गणपती बाप्पाला देतो. आणि तुमच्याच पुण्याईनं सुकृताने मी गणपती बाप्पाला जेवायला बोलवतो, आणतो म्हटले मी त्वरित, लवकरात लवकर आत्ताच घेऊन येतो. मोरयाशी, गणपती बाप्पा मोरया. त्या गणपती बाप्पांना आत्ताच्या आत्ता मी जेवायला घेऊन येतो. आणि गणपती बाप्पांना आवाहन केलं महाराज, हे देवा, हे गणेशा, आत्तापर्यंत तुमची फार मोठी सेवा चिंतामणी देवांनी केलेली आहे. आमची विनंती आहे त्यांना तुम्ही एकदा दर्शन द्या, प्रत्यक्ष येऊन हाताने भोजन करा. मानस पूजा करून तुम्ही आतापर्यंत तृप्त झाला असाल, पण आज प्रत्यक्ष दर्शन देऊन आम्हा सगळ्यांना तृप्त करा, अशी प्रार्थना केली महाराज. विनंती केली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा प्रत्यक्ष प्रकट झाले समोर, अवतरित झाले, जेवायला बसले समोर पात्रावर येऊन. आता तुकाराम महाराजही बसले. आता लक्षात घ्या बरं, चिंतामणी देवाला मधीच खळ निघाले. तुकाराम महाराजांना म्हटले आमच्या दैवताला तुम्हीच आणलं, आमच्या दैवताला जर तुम्ही आणू शकता तर तुम्ही तुमच्या दैवताला का नाही आणू शकत? म्हणजे पांडुरंगालाही बोलवा आता जेवायला. अजून एक पात्र वाढलं, म्हटले गणपती बाप आपलं जसे आले तसे पांडुरंगालाही बोलवा. तुकाराम महाराजांनी म्हटले दुधात साखर आहे म्हटले, काहीच अडचण नाही. पांडुरंगाला आवाहन केल्याबरोबर पांडुरंगही आले, जेवायला बसले महाराज एका पात्रावर.
गणपती बाप्पा एका पात्रावर, पांडुरंग परमात्मा, तुकाराम महाराज, चिंतामणी देव जसे जेवायला बसले, आचमन वगैरे सोडलेलं आहे, संकल्प वगैरे सोडला, सगळ्यांनी एकदमच महाराज पुंडलिक वरदारे, पुंडलिक घ्या, जेवण सुरू करा. जेवण सुरू झालं महाराज. आता झालं होतं असं, चरित्रामध्ये असं वर्णन आहे, पुढचं सांगून टाकतो लगेच, मग कशाला उगाच शिल्लक ठेवायचं. की या 2 पात्रावरचं अन्न संपताना दिसायला लागलंय. कोणत्या? पांडुरंगाच्या आणि गणपतीच्या. आणि लोकांना पांडुरंगही दिसना आणि गणपती दिसना. तुकाराम महाराजांना दिसायलाय, मोरया आपल्या चिंतामणी देवांना दिसायला, जे जे श्रेष्ठ भक्त संत साधू होते त्यांना देव दिसायला येत, बाकीचे फक्त पात्रच बघायला येतं. अन्न तर संपायला लागलंय. जेवण झाल्यावर सगळे लोक उठले महाराज आणि तुकोबारायाला प्रार्थना केली, महाराज तिथं गणपती बाप्पा आलेत, पांडुरंग परमात्मा आलेत, त्यांचे ताटावरचं अन्न संपताना आम्ही बघितलंय, पण आम्हाला दिसत नाहीत होते, आम्हालाही दिसतील असं काहीतरी करा ना, आम्हालाही दर्शन करू द्या गणपती बाप्पांचं, पांडुरंगाचं करू द्या, अशी प्रार्थना सगळ्या लोकांनी तुकोबारायांना केले. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा आलेतच तर सगळ्यांना दर्शन देऊन जा, असं करू नका, तुम्हाला स्वतःला चोरून ठेवू नका असं आमच्या पुरतं. महाराज संत उदार आहेत, स्वतः देवाचं दर्शन करतात आणि जगाला देवाचं दर्शन घडवतात, ते संत आहेत. स्वतः देवाचं दर्शन करतात ते ऋषीमुनी, योगी, जपितपी, संन्यासी, पण जगालाही देवाचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे ते संत महात्मे आहेत, उदार आहेत, कृपाळू आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी प्रार्थना केल्याबरोबर दोघंही देवांनी आपलं रूप प्रकट केलं. सगळ्या लोकांना गणपती बाप्पाचंही दर्शन झालेलं आहे, पांडुरंगाचंही दर्शन झालं. विठोबा तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयाशी, देव म्हणती तुकया यभिकैची थोरी अभिमाना भीतरी नागविलो. एकंदरीत अभंगाचा सार भाव एवढाच आहे की आपल्याला आपल्या सेवेचा अभिमान होता कामा नये, आपल्याला आपल्या कामाचा कार्याचा अभिमान होता कामा नये. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला अहंकार चालत नाही, म्हणून होईल तेवढं आपलं मन अहंकाराचा मळ घालवून स्वच्छ करावं, पवित्र करावं, तर त्या हृदयामध्ये परमात्मा विराजित होतात. कशाचाच अहंकार आणि अभिमान असू नये महाराज. देवाची जी कामं आपण केली त्याचा, सेवेचा, कीर्तनाचा, गायनाचा, मृदंग वादनाचा, भक्तीचा, ज्ञानाचा, विद्वत्तेचा, मंदिरं बांधण्याचा, कशाचाही आपण जे काही थोडीफार देणगी दिली असेल त्याचा. खरं सांगू का महाराज, ह्याच्यातलं काहीच आपलं नसतंय. अभिमान घालवायचा असला ना, एक ध्यानात ठेवा, फक्त एकच वर्म ध्यानात ठेवा, हे शरीर बी माझं नाही आणि शरीरासंबंधी जेवढं मिळालं आहे आपल्याला देवानं दिलं आहे ना, ते हे आपलं काहीच नाही आहे, हे काहीच नाही. ती गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, एक जण गाढवावर बसून चालला होता आणि त्याच्या मांडीवर वजं होतं, गाठोडी होती. त्यानं विचार केला, गाढवाला डबल वजन, माझंही वजन ह्या गाठोडीचंही वजन. त्यानं एक आयडिया केली, हुशार होता, ज्ञानी. त्यानं ती गाठोडी उचलली आणि आपल्या डोक्यावर घेतली. म्हणलं आता गाठोडीचं वजन माझ्यावर आणि माझं वजन तेवढंच भार कमी होईल गाढवाचा, असं ह्या गाढवाला वाटलं. लक्षात घ्या, असं शक्य आहे का हो? गाढवाचं ते वजन कमी होणं शक्य आहे का? शक्य नाही. तसं का? डोक्यावरच्या भारासकट त्याचं वजन गाढवावरच आहे ना. तसं सिद्धांत ध्यानात घ्या.
या जगामध्ये जेवढं काही आहे ना आपल्याकडं, धन पैसा मान मान्यता पद प्रतिष्ठा, जेवढं काही आहे हे आपलं शरीर इंद्रिय हे सगळं त्याचंच आहे. आपल्या सकट आपल्याकडं जेवढं आहे ते सगळं याचा भार त्या बाबाकडे आहे, त्याच्यावर आहे हा सगळा भार. आणि आपण उग हे माझं माझं आपल्या डोक्यावर भार घेऊन फिरतो. देवाचा भार कमी होणार नाही, लक्षात घ्या. हे सगळं करता करवेता परमात्मा आहे. त्याच्या मनात जसं आलं तसं घडत राहतं, होत राहतं. आपण काही बदल करू शकत नाही, आपल्या हातात काहीच नाही. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. परमात्मा सगळं जग चालवतोय, आपण चालवणारे कोण? आपल्यामुळं काय होतंय? काहीच आपल्या हातानं होऊ शकत नाही. आपण आपल्या हातात नाहीत. काय आपल्या हातात आहे विचार करा. सगळं करता करविता देव आहे, पण अहंकार अभिमान होता कामा नये. आणि झाला तो देवापासून तेवढा दूर गेला. त्यानं मग कल्पनाच करायची नाही, मी देव आहे, मी भक्त आहे, मी साधू आहे, मी सज्जन आहे, मी वारकरी आहे, गळ्यात माळ आहे. विसरून जा, तुझ्यापेक्षा माळ न घातलेले बरे. लक्षात ठेवा. म्हणून अहंकार अभिमान होता कामा नये हा अभंगाचा भावार्थ आहे. ज्ञानेश्वर